नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आमच्या गावाजवळ अत्री मलकापूर म्हणून एक गाव आहे। तिथं स्वयंभू महादेवाचं खूप छान असं मंदिर आहे। तर आज आम्ही सर्वजण तिथं जाण्यासाठी निघालेलो आहोत। आमचे गाव ते अत्री मलकापूर याचं अंतर 4-5 किलोमीटरच आहे। आधी आम्ही म्हणजे माझे आजोबा वगैरे सांगायचे की तिथं जेव्हा ते मंदिर होतं, आता कसं मंदिरामध्ये खूप सारी डेव्हलपमेंट केलेली आहे, मंदिर वगैरे बांधलेलं आहे। पण आधी जुने जेव्हा माझे आजोबा वगैरे होते तेव्हा तिथं फक्त छोटंसं असं मंदिर होतं आणि आजोबा वगैरे आम्ही सर्व लहान मुलं आजोबांसोबत जायचो। तर आम्ही आमच्या जे शेताचा रस्ता आहे त्यानेच असे पायी जात होतो आणि मंदिरामध्ये जाऊन तिथं भंडारा वगैरे राहायचा, आम्ही तिथे जेवण वगैरे करायचो। असा कार्यक्रम तेव्हा होत होता। पण आता इथं धरण वगैरे बांधण्यात आलं तेव्हापासून शेताकडून जो जाण्याचा रस्ता आहे तो बंद झालेला आहे, त्यामुळे मेन हवेच्या रोडनेच आम्हाला जावं लागतं। तर आता आम्ही इथून ऑटो केला आणि ऑटोने सर्वजण इथं आलेलो आहोत। तर हे बघा, हे आहे स्वयंभू महादेवाचं। तर अत्री मलकापूर गावाच्या थोडं साईडलाच हे मंदिर आहे। तर इथं खूप सारं डेव्हलपमेंट केलेली आहे आता त्यांनी। तर इथं बाहेरच छान असं शंकरजीची मूर्ती आहे, आजूबाजूला 2 नंदी आहेत। शंकरजीचं दर्शन घेतल्यानंतर समोर गेल्यानंतरच खूप सारे डेकोरेशन वगैरे सुद्धा आहेत। त्यांनी लाइटिंग वगैरेचं डेकोरेशन केलेलं आहे। तर ते डेकोरेशन रात्रीच्या व्ह्यूमध्ये खूप छान दिसते, पण आम्ही दुपारीच गेलो होतो त्यामुळे सर्व ऊनच होतं, त्यामुळे डेकोरेशन एवढं काही व्यवस्थित दिसत नाही। म्हणजे लाईट वगैरे लागले की ते तेव्हा खूप छान दिसते। तर आम्ही समोर आले, तर आल्यानंतर हे बघा आपण बघू शकता झाडं वगैरे सुद्धा खूप छान आहे। आणि इथं हे एक राधाकुंज देखील नेचर पॉइंट आहे की जिथं वेगवेगळे खेळ वगैरे सोबतच वॉटर पार्क सुद्धा आहे। एकूणच हे जे प्लेस आहे ते एक टुरिस्ट पॉइंट म्हणून सुद्धा ओळखलं जातं। सोबतच इथं खूप सारे हॉल वगैरे सुद्धा आहेत की म्हणजे वेडिंग डेस्टिनेशन सुद्धा होऊ शकतात। खरं सांगायचं तर माझं सुद्धा वेडिंग इथंच झालेलं होतं। खरंच खूप छान असं हे प्लेस आहे, धार्मिकदृष्ट्या देखील छान आहे। आणि बाकी लहान मुलं असोत, वयोवृद्ध असोत किंवा यंगस्टर वगैरे असो, सर्वांसाठी हे प्लेस खूप छान आहे। फोटोशूटसुद्धा इथं होतात। सोबतच इथं महादेवाचं तर पॉईंट आहेच आणि बाकी दुसऱ्या सुद्धा फॅसिलिटी यांनी इथं पुरवलेल्या आहेत। त्यामुळे सर्व दृष्टिकोनातून हे जे पॉईंट आहे तो खरंच खूप छान आहे। आणि मेन म्हणजे हे जे पर्यटन स्थळ आहे ते निंबाफाटा ते अकोला या मेन हायवे रोडवर आहे, त्यामुळे याला खूपच डिमांड आहे। एरवी इथं एवढी गर्दी वगैरे नसते, पण महाशिवरात्रीला, श्रावण सोमवार वगैरे असं काही जे ठराविक गोष्टी आहेत त्यावेळेस इथं खूप गर्दी असते। सर्व भाविक भक्त इथं येत असतात, नाहीतर फक्त फोटोशूट वगैरे आणि वेडिंग सीझनमध्येच इथं खूप सारी गर्दी असते। तसं खूप शांत वातावरण आहे। जर मधल्या सीझनमध्ये जर तुम्ही आले तर इथं खूपच शांत वाटतं, एवढी शांतता असते की जर आपण सुईसुद्धा पडली त्याचासुद्धा आवाज येईल, एवढी शांतता असते। तर हे बघा, आता आम्ही सर्व इथं आलेलो आहोत आणि आता मग आम्ही मंदिराकडे जात आहोत। तर मंदिराकडे जाता काही फोटोशूटचे पॉईंटसुद्धा इथं आहेत, ते सुद्धा आम्ही बघितले। तर इथं सर्व काही पेएबल आहे, फोटोशूट वगैरे सुद्धा करायचे असले तर आपल्याला पे वगैरे करावं लागतं। आणि हे आहे मंदिर। तर आता हे मंदिर खूप छान बांधण्यात आलेलं आहे। तर हे बघा, आता आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहे। मंदिराच्या जे समोरच म्हणजे आपण जेव्हा मंदिरामध्ये एंटर करतो तर तेव्हा समोरच दोघी साईडला 2 छान असे हत्ती आहे। त्यानंतर मंदिरामध्ये आल्यानंतर छोटंसं असं सभामंडप आहे जिथं भाविक वगैरे बसतात। त्यानंतर खाली आतमध्ये गाभाऱ्यासारखं आहे आणि तिथं नंदी महाराज आणि महादेवांची पिंड आहेत। तर इथं महाशिवरात्रीच्या निमित्ताने खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं। ही जी महादेवाची पिंड आहे ती स्वयंभू आहे, म्हणजे हे स्वतः निघलेली पिंड आहे इथं। तर खूप वर्षापासून जुनी पिंड आहे ही। तर सर्व भाविक भक्त इथं कारणानिमित्ताने दर्शन घ्यायला येत असतात। आम्ही दर्शन वगैरे घेतलं, महादेवाला पाणी वगैरे वाहिलं आणि गर्दी असल्याकारणाने लवकरच दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलोत। आणि हे जे मंदिर आहे ते नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे। आणि आता कारंजाला जे धरण बनलं आहे त्यामुळे जी नदी आहे, जी आधी छोटीशीच होती, पण धरणामुळे आता हे जे पाणी आहे नदीचं त्याने पूर्ण मंदिराला वेढा घातलेला आहे। त्यामुळे मंदिराला एक वेगळी शोभा आलेली आहे। आणि जे हे पिंड आहे म्हणजे मंदिरात जे महादेवाची पिंड आहे ते खूप खोल आणि गाभाऱ्यात असल्याकारणाने पावसाळ्यामध्ये इथं त्या मंदिराच्या आजूबाजूला
जे पाणी जमा होतं ते झिरपत त्या पिंडीच्या आजूबाजूला देखील पाणी जमा होतं आणि सर्व जे भाविक भक्त असतात ते आवर्जून इथं तेव्हा पाणी बघायला येतात आणि त्या पाण्याचा इथं उपसा सुद्धा केला जात असतो. कारण रोज नाही उपसा जर केला तर पूर्ण मंदिरामध्ये पाणी होऊन जातं, पूर्ण मंदिर पाण्यामध्ये गेल्यासारखं होतं. आम्ही सर्वांनी दर्शन वगैरे घेतलं, त्यानंतर प्रसाद वगैरे घेतला आणि आता आम्ही सर्वजण आलेलो आहोत सभामंडपामध्ये. सभामंडपामध्ये सुद्धा त्यांनी छान असे महादेवाचे मोठे असे फोटो लावलेले आहेत. सोबतच इथं खंड विणेवाले सुद्धा असतात, तर आम्ही त्या विणेवाल्या काकांना सुद्धा नमस्कार वगैरे केला आणि आता आम्ही सर्वजण इथं शांततेत बसलेलो आहोत. थोडा वेळ बसलो, आम्ही नमस्कार वगैरे केला आणि आता निघालो आहेत बाहेर. तर बाहेर आल्यानंतर शचीला गाड्या वगैरे बघून खूपच आनंद झाला आहे. त्यांनी हे जे गाड्या वगैरे हे जे बनवलं आहे हे त्यांनी फोटोशूटसाठी बनवलेलं आहे. तर खूप जण इथं फोटोशूटसाठी येत असतात. बाबू काय ग बधाई आहे. आम्ही सुद्धा काही फोटो वगैरे काढले. त्यानंतर आता आम्ही सर्वजण आलो तिथं बाहेर. खूप मोठा असा सभामंडप आहे. त्या सभामंडपामध्ये त्या सभामंडपाच्या एंट्रीच्या जवळच छान अशी दगडाची गणपतीची मूर्ती आहे. ते बघूनच खूपच मनमोहक अशी ती मूर्ती आहे. बघतच राहावंसं वाटतं त्या मूर्तीकडे. ती मूर्ती बघितली, तिचा नमस्कार वगैरे केला आणि आता आम्ही सभामंडपामध्ये आलेलो आहोत. तर सभामंडपामध्ये त्यांनी महाशिवरात्री निमित्त फराळाचं वाटप ठेवलेलं होतं. तर जेवढे पण तिथं भाविक येत होते त्या सर्वांना ते फराळ वाटप करत होते. कंटिन्यू इथं फराळ बनवणं चालूच होतं. तर समोर इथे सभामंडपामध्ये फराळ वाटप चालू होतं आणि मागच्याच एरियामध्ये ते फराळाचं बनवणं चालू होतं. तर कंटिन्यू सकाळपासून तर रात्रीपर्यंत ते फराळ वाटप चालू होतं. आम्ही सुद्धा फराळाचं वगैरे केलं आणि त्यानंतर काही भाविक भक्त जे इथं येतात ते दूरून येतात. तर काही इथं डबेसुद्धा घेऊन येतात, घरचे डबे आणतात आणि इथं जेवण करतात. तर त्यातीलच काही आमच्या जवळ बसलेले होते. तर शचीला त्यांच्याकडे फ्रूट्स वगैरे दिसले, तर शची त्यांच्याकडे गेली. तर त्यांना शची एवढी आवडली की त्यांनी शचीला फ्रूट्स दिलेत आणि शचीला सुद्धा फ्रूट जास्तच आवडतात. त्यामुळे बाईंनी संत्र घेतलं त्यांच्याकडून आणि आनंदाने नाचायलाच लागली. तर तिथंच आम्ही थोडं संत्र वगैरे तिला खायला दिलं. तिने संत्र वगैरे खाल्लं आणि त्यानंतर आता आम्ही सर्वजण आलेलो आहोत यात्रामध्ये. तर म्हणजे जो मेन रोड होता त्या रोडच्या एका बाजूला मंदिर आहे आणि समोरच्याच बाजूला यात्रा भरलेली होती. छोटीशी अशीच यात्रा होती. खायप्याचं सामान आणि छोटेसे खेळणे आणि बाकी मुलांचे पाळणे वगैरे असे खेळणे वगैरे सुद्धा तिथं होतं. तर ते बघून शचीलासुद्धा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे असं सुरू होतं. त्यानंतर मम्मीला बोलून आई इकडे हे बघ, हे पाहिजे मला, असं तिचं चालू होतं. आम्ही सुद्धा काही खेळणे वगैरे बघितले आणि यात्रेमध्ये आले आणि 10 मुरमुरे आणि रेवड्या घेतल्या आणि असं होणारच नाही. तर आम्ही 10 मुरमुरे रेवड्या घेतल्या आणि त्यानंतर आता शची वेगवेगळे खेळणे दाखवत होती. तर काय घ्यायचं असं चालू होतं. कारण तिच्याकडे खूपच खेळणे आहेत, इकडे मम्मीकडे सुद्धा आहेत आणि आमच्या घरीसुद्धा आहेत. दोघांकडे खूप सारे खेळणे जमा झालेले आहेत तिचे. पण तरी तर कुठंतरी गेलं आणि काहीतरी घेतलं नाही असं होतच नाही. त्यामुळे आम्ही आता इथं आलेलो आहोत. तर इथून सुद्धा आता तिच्यासाठी आम्ही छान असे खेळणं घेतलं आणि आता आम्ही सर्वजण निघालो आहेत घरी जायला, कारण ऊन खूपच तापत आहे. तर मुलांनी सुद्धा थोडंफार आकाशी पाळणे वगैरे खेळले आणि सर्व आता आम्ही तिथून निघालेलो आहोत. तर ऑटोनेच आम्ही घरी आलो. चला तर मंडळी, आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.